तर मंडळी, औरंगजेबाला मूर्ख बनवण्याची ताराराणींची भन्नाट कल्पना काय होती? आपण जर मराठ्यांचा इतिहास व्यवस्थित बघितला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे मुघल साम्राज्याचा सर्वात मोठं नुकसान महाराणी ताराबाई यांच्या काळात झालं. म्हणजे 1700 ते 1707 या काळात झालं. पण महाराणी ताराबाई या खरं तर काही राज्यकर्त्या नव्हत्या. आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांच्याकडे राज्य आपोआप आलं. मग त्या सत्ता सांभाळू लागल्या. पण तरी देखील मुघल साम्राज्याला आणि औरंगजेबाला सगळ्यात जास्त धक्के दिले. मुघलांचं सर्वात जास्त नुकसान केलं आणि औरंगजेबाचा खड्डा याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खणला. थोडक्यात काय तर फक्त 7 वर्षाच्या काळात अगदी एकतर्फी वाटणाऱ्या लढाईला बदलून ताराराणींनी औरंगजेबाला चेक आणि मेट केले. यासाठी त्यांनी कोणती स्ट्रॅटेजी वापरली ती आता आपण जाणून घेऊयात आणि कोणत्या प्रकारचं राजकारण केलं ते सुद्धा जाणून घेऊयात. ताराराणी कोण हे ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेनापती असणारे हंबीरराव मोहित्यांची ताराराणी ही मुलगी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या राजा असण्याच्या काळात संभाजी महाराजांनी आपल्या भावासाठी म्हणजे राजाराम महाराजांसाठी ताराबाईंचा हात हंबीरराव मोहिते यांच्याकडे मागितला आणि हंबीरराव मोहिते हे सुद्धा त्यासाठी तयार झाले. छत्रपती शिवरायांची सून होऊन मग ताराबाई छत्रपतींच्या घरी आल्या. छत्रपती संभाजी महाराजांचा 1689 मध्ये मृत्यू झाल्यानंतर राजाराम महाराज म्हणजेच ताराराणी यांचे पती आणि ताराराणी या दोघांनी महाराणी येसूबाई यांच्या आज्ञेने रायगड सोडला आणि दोघेही तमिळनाडूतील जिंजी येथे जाऊन राहिले. या काळातच थोड्याफार प्रमाणात राज्यकारभार ताराराणी पाहू लागल्या. मराठ्यांचे काही वाद ताराराणी यांनी मिटवल्याच्या काही नोंदी इतिहासात आहेत. पण दुर्दैवाने ताराराणी फक्त 25 वर्षाच्या असताना त्यांचे पती छत्रपती राजाराम महाराजांचे 3 मार्च 1700 रोजी निधन झाले आणि संपूर्ण राज्याचा भार ताराराणींच्या अंगी पडला. यावेळी ताराराणींचा पुत्र म्हणजेच दुसरे शिवाजी महाराज फक्त 4 वर्षाचे होते आणि औरंगजेबाने तुम्हाला माहीतच आहे या काळात मराठ्यांचं जवळजवळ 70% राज्य जिंकलेले होते. मराठ्यांची राजधानी असणारा रायगड देखील औरंगजेबाच्याच ताब्यात होता. पण ताराराणींनी मात्र आपले राज्य हाती घेतल्यानंतर त्यांच्या विरुद्ध डिफेन्सिव्ह व लढता न लढता ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह सुरुवात केली. कारण याच वेळी औरंगजेब सुद्धा महाराष्ट्रामध्ये राहून वैतागलेला होता. त्याला आता महाराष्ट्र जिंकून दिल्लीला जायचे होते. तो आता स्वतःच किल्ले मोहिमेला उतरला होता. म्हणजे काय तर एक एक किल्ले करून सगळे किल्ले आपणच घ्यायचे आणि युद्ध संपवायचे व दिल्लीला जायचे. त्यामुळे आता ही लढाई औरंगजेब विरुद्ध महाराणी ताराबाई यांच्यामध्ये एकास एक अशी होती. त्यामुळे ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह या धोरणाप्रमाणे ताराराणी यांच्या सैन्यांची एक तुकडी मोगलांच्या नर्मदेच्या त्या पलीकडे जाऊन हल्ले करायची, जसे की गुजरात, माळवा आणि उत्तर भारतातील इतर ठिकाणी. औरंगजेब काही गोष्टींमध्ये अतिशय हुशार होता. त्याने सर्वात अगोदर मोर्चे लावले ते ताराराणी यांच्या माहेरला म्हणजे ताराराणींच्या माहेरच्या वसंतगडाला. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहीत असेल की कराड जवळचे वसंतगड आहे. त्या वसंतगडाच्या पायथ्याशी तळबीड म्हणून जे गाव आहे तेच ताराराणी महाराणी यांचे माहेर म्हणजेच हंबीरराव मोहिते यांचे गाव. औरंगजेबाने सगळ्यात आधी वसंतगडाला मोर्चे लावले आणि वसंतगड जिंकून घेतला. त्याला वाटले की ताराराणी आता मोडून पडतील, मला शरण येतील, पण तसे काही झाले नाही. त्यानंतर औरंगजेबाने साताऱ्याच्या किल्ल्याला मोर्चे वळवले. त्या काळात मग ताराराणींनी नवीन धोरण सुरू केले. त्या नवीन धोरणानुसार मराठे पुढे 5-6 वर्ष तसेच वागत राहिले आणि औरंगजेब सैन्य घेऊन किल्ल्याला येऊन चिकटला तर किल्ल्यावरील 500 ते 1000 मावळ्यांनी काहीही करून किल्ला 6 महिने लढवायचा आणि पावसाळ्याच्या तोंडावर किल्ला औरंगजेबाला देऊन टाकायचा असं धोरण ताराराणींनी आखलं.
मग आता त्याचप्रमाणे साताऱ्याच्या किल्ल्यावर काय झालं? नोव्हेंबर 1699 पासून एप्रिल 1700 मध्ये 6 महिने साताऱ्याचा किल्ला गणसामंत व कागटकर बंधू यांनी लढवला आणि औरंगजेबाला सांगितले की एवढी रक्कम जर देत असशील तर किल्ला तुझ्या ताब्यात देतो. म्हणजे थोडक्यात काय, किल्ल्यावरचं आपलं सर्व सैन्य घेऊन, पैसे सुद्धा घेऊन मराठे सही सलामत किल्ल्यातून बाहेर पडत होते. कारण औरंगजेबाचे सैन्य देखील किल्ल्याभोवती 6-6 महिने बसून थकलेले असायचे. त्यांना देखील लवकरात लवकर विजय हवा होता. त्यामुळे 50,000 काय लाखो रुपये देऊन औरंगजेब किल्ले विकत घ्यायचा. पण मराठे पैसे घेतल्याशिवाय किल्ला अजिबात सोडत नव्हते. त्याचप्रमाणे मराठ्यांनी तो सातारचा किल्ला सोडून दिला. किल्ला जिंकल्यानंतर औरंगजेब त्या किल्ल्यावर धनधान्य आणि रसद भरून ठेवायचा. काही नॉन महाराष्ट्रीयन लोकांना आणून ठेवायचा, किल्लेदार बनवायचा. मग त्याच वेळी पावसाळ्यामध्ये मराठे आपल्या गावी जाऊन शेती करायचे. कारण त्या काळात फारसे काही युद्ध व्हायचे नाही. पण पावसाळा संपल्यानंतर मराठ्यांची 5 ते 50 सैन्यांची तुकडी यायची आणि त्याच किल्ल्याभोवती मोर्चा लावायची आणि चोरवाटेने किल्ल्यावर घुसून औरंगजेबाचे तिथे असलेले सैन्य कापून काढायचे आणि किल्ला जिंकून घ्यायचा. अशा या ताराराणींच्या धोरणाप्रमाणे वागून औरंगजेबाने 6-6 महिने घालून जिंकलेला किल्ला मराठी रातोरात परत मिळवायचे. त्यामुळे औरंगजेब सुद्धा वैतागत होता. मुघलांचे सैन्य देखील खूप वैतागून जात असे. अशा प्रकारे सातारचा किल्ला मुघलांना दिल्यानंतर ताराराणी यांच्या पत्रात एक वाक्य आहे. त्यात ताराराणी असं म्हणतात, सातारा गेला तर काय झाले? स्वामींच्या राज्यात 100 किल्ले आणि 40,000 सेना आहे. औरंगजेबाने सातारा घेतला तरी त्याचे निर्मूल केले जाईल इतका आत्मविश्वास ताराराणी यांच्यामध्ये होता. मराठ्यांनी मग याच धोरणाद्वारे साताऱ्यानंतर परळीचा किल्ला काही दिवसांनी जिंकला. मग पन्हाळा जवळजवळ 6 महिने लढवला आणि 1702 साली पावसाळ्याच्या तोंडावर औरंगजेबाला विकत देऊन टाकला. अशाच प्रकारे विशाळगड, सिंहगड, तोरणा, राजगड अशा प्रत्येक किल्ल्याच्या बाबतीत हेच धोरण असायचं. विशाळगड जिंकून परत जाताना औरंगजेबाचे इतके हाल झाले की तसे हाल कधीच कोणाचे झाले नसतील. सह्याद्रीमधील पावसाचे भयंकर रूप त्याला बघावं लागलं. हा विशाळगड तर औरंगजेबाने अगदी 2 लाख रुपयाला विकत घेतलेला होता. तेही विशाळगडाजवळ 7 ते 8 महिने घालून विकत घेतलेला किल्ल्यांपैकी सर्वात महाग किल्ला हा विशाळगड हा होता. राजगडाच्या किल्लेदारानं पावसाळ्याच्या आधी काही महिने आधी किल्ला दिला म्हणून ताराराणीने त्या किल्लेदाराला चांगलंच खडसावलं असं पत्र उपलब्ध आहे. त्यामध्ये ताराराणी स्पष्ट जाब विचारतात, अजून काही महिने पावसाळा येईपर्यंत किल्ल्याला का भांडवला नाही? अशाच प्रकारे थोड्याच काळात औरंगजेबाची पाठ फिरल्यानंतर मराठ्यांनी 1705 मध्ये सिंहगड, वसंतगड, चंदनवंदनगड जिंकून घेतले. त्याआधीच मराठ्यांनी पन्हाळा जिंकून घेतला होता. पन्हाळा आणि राजमाची देखील जिंकून घेतली होती. यापैकी काही किल्ले थोड्या काळासाठी औरंगजेबाकडे तर थोड्या काळासाठी मराठ्यांकडे राहत असत. पण ताराराणींच्या या स्ट्रॅटेजीमुळे मराठ्यांचे राज्य औरंगजेब कधीच पूर्णपणे जिंकू शकत नव्हता. उलट त्याचा खजिना रिकामा व्हायचा. त्याचवेळी त्याची हजारो लोक प्रत्येक मोहिमेत मरायचे. 1705 साली औरंगजेब वाकीम खेड्याच्या मोहिमेसाठी कर्नाटककडे वळल्यावर त्यांनी जिंकलेले जवळजवळ सगळे किल्ले मराठ्यांनी काढून घेतले. म्हणजे औरंगजेब 1706 साली औरंगाबादला आला त्यावेळी त्यांनी जिंकलेले मराठ्यांचे साम्राज्य मराठ्यांनी सगळं परत मिळवलेलं होतं. शिवाय कृष्णाजी सावंत, नेमाजी शिंदे यांच्यासारख्या सरदारांनी माळवा, गुजरात, तेलंगण आणि कर्नाटकातल्या काही भागात मोहिमा करून तो सगळा भाग पुन्हा लुटून तिथून चौथाई वसूल करायला सुरुवात केली होती. अशा प्रकारे तिथे अधिकृत राजे झाले होते. त्यामुळे ताराराणींनी केलेल्या 2 गोष्टींपैकी पहिली गोष्ट म्हणजे ऑफेन्सिव्ह डिफेन्स आणि दुसरी गोष्ट औरंगजेबाला थकून त्याला किल्ले विकत द्यायचे आणि पुन्हा काढून घ्यायचे ही जी पद्धत केली. त्यामुळे जवळजवळ 25 वर्ष महाराष्ट्रात बसून
राहिलेले मुघल सैन्य थकून गेलं आणि 20 फेब्रुवारी 1707ला तो महाराष्ट्राच्या मातीत मरण पावला. ते देखील जसं होतं तसं असताना त्याच्याकडे महाराष्ट्राचे 20% भागसुद्धा नव्हता. औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळी मराठे सगळीकडे, महाराष्ट्रात तर होतेच, शिवाय ते गुजरात, कर्नाटक, माळवा, विदर्भ या सगळ्या प्रांतात पसरलेले होते. ज्या गोष्टीसाठी औरंगजेब हे युद्ध करत होता ती गोष्ट कधीच पूर्ण झाली नाही. त्याचे कारण म्हणजे महाराणी ताराराणीचं वास्तववादी राजकारण. कारण भावनिक होऊन त्या किल्ल्यांना चिटकून बसल्या नाही. त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले, किल्ले दिले आणि किल्ले परतही घेतले आणि आपली मनुष्यहानी टाळली. कारण मराठ्यांकडे प्रचंड पैसा नव्हता, त्यांच्याकडे प्रचंड मनुष्यबळ नव्हतं, पण स्वराज्यासाठी जीव देणारी माणसं त्यांच्याकडे होती, जी छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याला मिळवून दिली होती. आणि त्यांना राखण्याचं काम महाराणी ताराराणी यांनी केलं, जे खूप गरजेचं होतं. म्हणून त्या औरंगजेबासमोर प्रचंड यशस्वी ठरल्या. म्हणूनच त्यांनी मुघल साम्राज्याचा खड्डा महाराष्ट्रातच खणला. त्यालाच इंग्लिशमध्ये लास्ट नेल इन द कॉफिन असं म्हणतो. ताराराणी यांची ही स्ट्रॅटेजी आणि ताराराणींनी ज्या प्रकारे औरंगजेबाला चेकमेट केलं, हा सगळा इतिहास जर तुम्हाला आवडला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील. आणि हो, माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
धन्यवाद.